एका दिवसात 2 तरुणींचा दुर्दैवी मृत्यू. एकीने नुकतीच 10वी पास करून नवीन स्वप्नांना सुरुवात केली होती, तर दुसरी यशस्वी डेंटिस्ट म्हणून करिअर घडवत होती. पण काही क्षणातच 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नेमकं काय घडलं? पहा हा धक्कादायक घटनाक्रम. पालघर जिल्ह्यातील 2 वेगवेगळ्या अपघातांनी संपूर्ण परिसराला हादरवून सोडला आहे. एकाच दिवशी 2 तरुणींना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पहिली घटना प्राप्ती जाधव या तरुणीची आहे. प्राप्तीने नुकतीच 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ती घरी परतत होती. मात्र तिच्या आयुष्याचा प्रवास अचानक थांबला. घरी जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या अवजड वाहनाने तिच्या स्कूटीला धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की प्राप्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाहनाशी संबंधित काही नियमभंग झाल्याची माहितीही समोर आली आहे. दुसरी घटना बोईसर परिसरात घडली. कृष्णा प्रभा ही 28 वर्षीय तरुणी व्यवसायाने डेंटिस्ट होती. ती आपल्या स्कूटीवरून जात असताना एका अवजड वाहनाने तिला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोन्ही घटना रस्ते सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण करतात. भरधाव वेग, निष्काळजी वाहन चालक आणि नियमांचे उल्लंघन यामुळे निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. 2 तरुणींची स्वप्न आणि 2 कुटुंबांचा आधार एका दिवसात हिरावला गेला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.